आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमस्कार, मी योगिता अरुण गवळी, पायखळा वॉर्ड नंबर 207 तून मी उमेदवार म्हणून लढणार आहे। आमचा पक्ष अखिल भारतीय सेना जे डॅडीने 90s मध्ये चालू केले होता आणि आमदारकी पण लढून जिथून आले होते त्यात भरपूर लोकांसाठी कामं केली डॅडीने। त्यानंतर माझे दिदी त्या पक्षातून निवडून आले। गेल्या 15 वर्ष ते लोकसेवाचे कार्य करतात आहे आणि 3दा निवडून आले 212तून। तर तेच कामं मला पुढे घेऊन चालायची आहे। 207 वॉर्डमध्ये भरपूर कामं आहेत, लोकांची ड्रेनेज प्रॉब्लेम्स, पाणी पुरवठा, अनएम्प्लॉयमेंट, वुमेन सेफ्टी म्हणा, एक प्रॉपर CCTV कॅमेराज नाही लागलेत आणि एज्युकेशनसाठी चांगली फॅसिलिटीज पण चांगली नाही आहे, तर ती मला राबवायची आहे। सिनियर सिटीजनसाठी हेल्थ कॅम्प्स आणि हेल्थ इश्यूज म्हणजे चांगलं हॉस्पिटलची सुविधा करून द्यायची, तर ते सगळे मुद्दे घेऊन मी येते आणि त्याच्यासाठी सोल्युशन घेणार। राजकारण म्हणजे आमच्यासाठी समाजकारणच आहे आणि त्याकरिता आम्ही आमचा वेळ नक्कीच काढतो आणि ते वेळ त्याच्यासाठीच आहे। ते म्हणजे NGO थ्रू पण असो किंवा राजकारणातून असो, इथे राजकारणामध्ये आल्यानंतर लोकांची समस्याला डायरेक्ट आपण टच करणार आणि डायरेक्ट त्यांच्या सोल्युशन काढू शकतो, कारण डायरेक्ट लोकांशी संपर्कात असू आणि गव्हर्नमेंट फंड्स, PMC फंड्स असेल त्याच्यासाठी आम्ही चांगल्यापैकी ते त्यांच्या कार्यासाठी लावता येईल। NGO थ्रू मला भरपूर शिकायला भेटला, बायकांशी कनेक्ट करायला भेटला, तर त्यांची समस्या काय, त्यांचे बेसिक वॉन्ट्स काय, म्हणजे आमच्या या वॉर्डमध्ये महिला वर्ग जे मोस्टली मिडल क्लास आहेत आणि खूप काय आता कामाला जातात, कोण कामाला नाही जाऊ शकतात, घरीच कामं करतात, घरी बसून कामं करतात, तर त्यांची बेसिक नीड काय आहे ते कनेक्ट करू शकले आणि ते भरपूर मला हेल्प झालं। BMCच्या शिक्षणाबाबतीत तुम्ही काय करू शकता? शिक्षणासाठी आता युथ स्किलिंग म्हणून खूप विषय आहे, कारण युथला स्किलिंगची खूप गरजेची आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटची खूप अशी पॉलिसीज आहे याकरिता आणि एम्प्लॉयमेंटसाठी रोजगार मिळावा घेणे, त्यांना एक चांगलं मार्गदर्शन। आता तर AI हा प्रकार तर खूपच फास्ट आला आहे, तर त्याच्याबाबतीत एक वर्कशॉप करून घेणे। टेक्नॉलॉजी कशी आता टेक्नॉलॉजीमध्ये लोक युवा चांगले इन्फ्लुएन्सर म्हणून म्हणा किंवा काय AIचे वर्कशॉप करून चांगले विषय राबवतात आहे आणि ते त्यांनी चांगली कमाई होते, तर त्याच्यासाठी एक दिशा करून देणे आणि त्याच्यासाठी आपण त्यांना हेल्प करू शकतो। मराठी शाळा सध्या बंद पडत आहे, त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात? कारण BMCच्या बऱ्याच मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, टोलेजन टावर उभे व्हायला लागले, आपण काय सांगाल? नाही, महाराष्ट्रामध्ये मराठीचा हा खूपच मोठा हे आहे विषय आणि ते पाहिजेच, कारण मराठी येणार नाही तर कसं, आपली मातृभाषा आहे आणि ती चालूच राहायला पाहिजे। त्याच्यासोबत तुम्ही इंग्लिश शिकवा पाहिजे तर एक सब्जेक्ट म्हणून, जसं की आपण इंग्लिश शाळेमध्ये मराठी एक सब्जेक्ट म्हणून शिकतो, तसंच मराठी शाळेत इंग्लिश म्हणून एक सब्जेक्ट असू शकतो आणि शिकू शकतो, कारण मराठी संस्कृती ही बघायला गेली तर खूप डीप आहे, खूप नॉलेजेबल आहे आणि ती वाढवायलाच पाहिजे, त्याला प्राथमिकता द्यायलाच पाहिजे। माझं अनेक पक्ष मराठीच्याच मुद्द्यावरून या निवडणुकीत उतरले आहेत, तर या निवडणुकीत आपल्या पक्षाचा मुद्दा नेमका काय असेल? सॅडली बघायला गेलं तर हा मुद्दा नाही पाहिजे, बघायला गेलं तर हा प्रॉब्लेमला सोल्युशन पाहिजे। ही मुद्दे करता फक्त ते माईक पर्यंत बोलतात, तिथपर्यंत लोकांना बोलतात ना, एक ॲजिटेट करतात आणि नंतर विषय सोडून टाकतात। त्याच्यावर सोल्युशन काय केलं? मुद्द्यावर लोकांची भांडणं झाली आहे, पण ते भांडणं करून अर्थ नाहीये, भांडणं नाही करायची आपल्या सोसायटीमध्ये। त्याला असं करायला पाहिजे की लोकांना प्रेम यायला पाहिजे मराठी भाषेकरिता, ना की कंपल्शन पाहिजे। त्याच्यासाठी असे काहीतरी बोलतात ना प्रोग्राम राबवायला पाहिजे, त्याच्याकरता लोक जुळून येतील आपल्या भाषेसाठी, काहीतरी करू त्याच्यासाठी, ना की एकमेकांशी भांडेल। एक सोसायटीवर एक कम्युनिटी दुसऱ्या कम्युनिटीवर भांडते, असे मुद्दे आपण काढायचे नाही, तर की आपल्या सर्व कम्युनिटीला एकत्र येऊन आपल्या मराठी भाषेला कसा वाढवू शकतो, त्याला आणखी कसं आपण पुन्हा नेशन वाईज घेऊ शकतो, त्याच्यावर आपण आय थिंक काढायला पाहिजे। काही सध्याची पिढी व्यसनाची आहारी गेलेली आहे, त्याच्यावरती आपण कशा प्रकारे उपाययोजना करणार? सध्याची पिढीविषयी ते चाललंय, त्यांचं डोकं एम्प्टी आहे, हे त्यांना एक मार्गदर्शन नाहीये, त्यांना प्रॉपर एज्युकेशन नाही, फायनान्शियल इश्यूज आहे, त्याच्या आधारे त्याच्यामुळेच ते नशेच्या आधारे गेले। तर एक मार्गदर्शन असला, एक एज्युकेशन असला, एक विजन असला तर कदाचित ते लोक ते नशा ना करता ते आपली लाईफचं चांगलं सोनं करून घेतील। तर मला हेच वाटतं की त्याच्यासाठी त्यांना चांगला बोलत नाही, सोसायटीमध्ये अँगर नसता पीस असेल ना तर ते खूप हेल्पफुल होईल।
ताई, दुसरा प्रश्न आहे, सध्या आपल्या देशामध्ये हे जे काही राजकारण चालू आहे हे जातीच्या नावावरती चालू आहे, तर आपलं त्याबद्दलचं मत कशा पद्धतीने आपण हे व्यक्त करू शकाल? अखिल भारतीय सेना जातीला असं हे नाही करत की प्राधान्य देतात की आपण जनतेसाठी कामं करतो. आणि जनतेमध्ये म्हणजे लोकांमध्ये, सोसायटीमध्ये सर्व जातीची लोक, सर्व क्लासची लोक राहतात, तर आपण त्यांच्यासाठी कामं करतो. ज्यांच्यासाठी गरज आहे त्यांच्यासाठी आपण कामं करायला पाहिजे, त्यांना वाढवायला पाहिजे. तर म्हणजे असा म्हणजे माझ्या डॅडीने कधी असं धर्म विचार केला नाहीये वेगळा, आणि ते आम्हीही करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळीकडे युतीचं आणि आघाडीचं राजकारण असतं. आपला पक्ष युती आणि आघाडीच्या बाबतीत काही सकारात्मक करणार आहे का? नाही, आता सध्या आमचा काय असा विचार नाही, कारण पक्षच कधी कोणावर इथे तिथे चालले तर ते कन्फ्युजन मध्ये आम्ही नाही पडणार आहे. आम्ही एवढ्या वर्षापासून डॅडी आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर आहे, आणि आम्ही दिदीनी पण स्वतःच्या केलं, तर आम्ही पण तसेच कार्य करू. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षातर्फे संपूर्ण मुंबईमध्ये काही उमेदवार उभे करणार आहात का? किंवा तसे आपल्याकडे काही उमेदवार आले आहेत का? असे भरपूर उमेदवार आले, पण आम्ही एलिजिबल बघतो. आम्ही त्याची गोइंग थ्रू इट की कोण बेटर असेल ते जास्त दिदी बघतात आहे. मी स्वतः पहिल्यांदा उमेदवारी लढते, तर तो पाठ जाते. दिदी विचार करतात, ते पार्टी प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी विचार करतील आणि आम्ही तो घेऊ. पण ते जे एलिजिबल युवा वाटले आम्ही त्यांनाच ती तिकीट देऊ, नाहीतर आम्ही होल्डवर करू. सध्या तर दिदी आणि आम्ही तर नक्कीच लढतो. ताई, आता जे आपण निवडून आल्यानंतर जे महिलांच्यावर, मुलींच्यावर जे आता जे प्रकार घडत आहेत आपण ऐकत आहोत, त्या संदर्भात शाळेमध्ये तुम्ही बॉक्सिंगचे आणि कराटेचे काही प्रशिक्षण देणार आहात का? आपल्या फाउंडेशन मार्फत किंवा आपल्या अखिल भारतीय सेनेवर असं काय तुमचा अजेंडा असणार आहे? हो, अजेंडा असेल, कारण बघा मला स्वतःला आता 2 मुली आहेत आणि मी स्वतः एक बाई आहे. तर ते मेन विषय आहे की आपण मुलीला, माझ्या तेच मुली एकदा डान्स क्लास वगैरे नाही लावता, तिला कराटे किंवा टायक्वांडो किंवा अशा क्लासेसला लावणे खूप गरजेचं आहे. आणि तेच विचार मी ऑब्व्हियसली आपल्या सोसायटी करिताही करते, कारण आताच्या काळी तुम्ही बघता ते लहान मुलांना, बॉम्बेमध्येच आता एवढं 3 महिन्यात किती अपहरण झाले, आणि मुलींच्या बायकांची सेफ्टी खूप गरजेची आहे. आमच्या एरियात बघायला गेले ना, खूप CCTV कॅमेराही आहे जे BMC गव्हर्नमेंटने लावले, आणि ते ऍक्टिव्हच नाही. तर ते पण विषय होऊन जातो, आणि क्रिमिनल्सला क्राईम करणे इझी होऊन जातो. तर त्यासाठी जर चांगलं सर्व्हेलन्स, चांगल्या म्हणजे रिच महिला किंवा मुली लगेच कोणाला पोहोचू शकतात मदतीला, असे आपण बोलतात ना हेल्पलाईन्स किंवा असे ऑफिसेस जवळपास लवकर करून गेला पाहिजे की अशी घटना घडेल नाही. आणि जे करतात त्याला शिक्षा पण मला वाटतं खूप स्ट्रिक्ट करायला पाहिजे, कारण ते इझिली गेट अवे नाही होऊ शकत. आजकाल काय झालं, क्राईम करतात आणि क्रिमिनलला असे काय वाटत नाही चला आम्ही बाहेर पडू असे क्राईम करून आणि त्याचे रेप करून किंवा काय. आणि ते मुद्द्यांना आय थिंक खूप सिरियस घ्यायला पाहिजे या काळी, कारण ती भीती असली तेव्हा तो माणूस पुढे तो क्राईम करणार नाही. आणि महिलाकरिता मुली आणि लहान मुलींबरोबर जे अपघात होतोय ते विचार करूनच असं अंगाला काटे येतात, आणि ते भयंकर आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने मला वाटतं खूप स्ट्रिक्ट असे हे घ्यायला पाहिजे, पाऊल उचलायला पाहिजे, तेव्हा जाऊन हे क्राईम कुठे ना कुठे थांबलं. पण तसं काय सध्या बघितलं तर पाहता काहीच होत नाहीये. तेच विषय झालाय ना, परत तेच मुद्दे होतात. लोक एकत्र मोर्चा घेतात, पुढे काय गव्हर्नमेंट पुढे काय पाऊल का नाही घेत? तुम्ही आश्वासन देतात की साईड फील करतात, पण मला नाही वाटत ते त्यापर्यंत चालणार. आता समजा तुम्ही 207 मधून निवडून आल्यानंतर तुमच्या वार्डामध्ये असं काही म्हणजे पहिला कसं दामिनी पथकावर पोलीस करायचे, असं काही अखिल भारतीय सेनेच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं असं काही चौकीवर काही असं किंवा एक बाबा महिलांच्या तक्रार किंवा कोणाच्या काय छेडछाड प्रकार असं झालं, अशासाठी काय करणार आहे का तुम्ही? म्हणजे त्या तुमच्या वार्डामध्ये आसपास अशी काही घटना घडूच नाही असं परत आजपर कुठं ऐकायला मिळालं, असं काय तुम्ही करणार आहे? कोण केलं नाही आजपर, असं तुमच्या डोक्यात काय कन्सेप्ट आहे? ऍक्च्युली मी याच्या थ्रू जात होते, लकीली आमच्या वडात असे होत नाही प्रकरण जास्त, पण ते आपण एक बोलतात ना एक एक्झाम्पल साठी आपण ते करायचा विचार करणार. तसं आता आमचं ऑफिस बघेल तुम्ही, असं नाही इलेक्शन पर्यंत वर्षाचे 365 डेज चालू असतो, लोक येतात तक्रारी घेऊन, आणि काय अशी तक्रारी आल्या तर आपण डायरेक्ट त्याच्यावर ऍड्रेस करतो, डायरेक्ट त्याच्यावर निवारण करतो. तर ते कसं लोकांना एक भीती असते, लोकांना माहिती आहे की आणि जे बायकांना एक आश्वासन असतो की बाय आम्ही इथे आहे, आम्ही इथे पोहोचू शकतो. तर ते म्हणजे क्राईम करणाऱ्याला पण एक भीती असते किंवा असं आहे की बायका कुठेतरी रीच करू शकतात, ते लोक रिटॅलिएट करू शकतात.
तर त्याकरिता त्याचे क्राईम होत नाही. आणि आणखी हेल्पलाईन नंबर जसे तुम्हाला म्हटले आधी ते काढायला पाहिजे, तिथे लगेच पोहोचता येईल. किंवा असे ऑफिस जवळपास पाहिजे, कुठे महिला कसे कम्फर्ट झोन पाहिजे की एक महिला आपली तक्रार एक महिलाशी चांगल्यापैकी नीट बोलू शकतो. तर त्यासाठी गव्हर्नमेंट एजन्सीज पण आहेत, त्यांना पण इन्व्हॉल्व्ह करून घेणे. चाइल्ड अँड वुमेन वेलफेअरचे आहेत, त्यांना पण एक चांगलं ते म्हणजे म्हणतात ते आहेत, ते खूप लॉंग प्रोसिजर आहे, पण आपण प्रयत्न करू शकतात की ते प्रोसिजर आपण शॉर्ट करून त्यांना लवकरात लवकर न्याय कसा देऊ शकतो. आता ते आपण संस्थेमार्फत सॅनिटरी पॅडचं जे प्रोजेक्ट आपण राबवतात, तसं आपण आल्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये महिलांना किंवा मुलींना शाळेमध्ये देत जातात, पण आता सध्या तसं काही दिसत नाही. आपल्या संस्थेमार्फत काय तसं करणार आहात का? ते संस्थेमार्फत आम्ही ते काम तर करत होतो, त्याला आणखी पुढे चांगले जोरात करू. ते म्हणतात ते कोविडमध्ये नंतर खूप ब्रेक पडला आणि खूप त्याच्यानंतर वेगळे बोलतात ना लोक आले कंपनीमध्ये आणि लोकांनी आपल्या सॅनिटरी पॅडचा प्राधान्य त्याने कमी केला. पण विषय आमचा बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्स आहे. एन्व्हायरमेंटची पण काळजी घेणे तेवढीच गरजेची. जसं आपण बोलतो पृथ्वीला माता म्हणतो, तर त्याप्रमाणे जसे आपण या महिलांसाठी हा कार्यक्रम राबवतो तसे आपली धरती माताची पण काळजी घेणे आपली गरज आहे. आणि बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड आणता येईल आणि त्याला वाढवता येईल ही माझं मेन प्राधान्य तर असेलच, कारण ही खूप काळाची गरज आहे मला वाटतं. तर आपण करा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहात. संस्था कधी आपण स्थापन केली, संस्थेचे उद्देश काय? आम्ही ऍक्च्युली जेव्हा मी माझी इंटर्नशिप करून आली सार्कहून, आणि तेव्हा सार्कमध्ये हा विषय होता पॉवर्टी एलिव्हेशन. पॉवर्टी एलिव्हेशन मध्ये आणखी एक मोठा मुद्दा होता हेल्थ अँड सॅनिटायझेशन. आणि त्या डेटामध्ये जेव्हा मी पाहिलं की महिलांचे सॅनिटरी पॅड्स हा विषय किती मोठा, तर इंडियामध्ये म्हणजे एवढं डेव्हलपमेंट झाल्यानंतरही भरपूर महिला सॅनिटरी पॅड्स वापरत नाही. तर म्हटलं आता आपल्याला ह्याच्याकरिता काय करायला पाहिजे, आणि ते विचार करून मी विचार केला NGO स्टार्ट करणे बेटर असेल, कारण आपण रूट लेवलला लोकांशी पोहोचू शकतो, लोक कम्फर्टली आपल्याशी बोलू शकतात, आपण कामं करू शकतो. तर तेव्हा 2016ला आम्ही करा फाउंडेशन रजिस्ट्रेशन केलं. आणि त्याच्यानंतर आमचा उद्देश राहिला गर्ल्स हायजीन, वुमेन एम्पॉवरमेंट आणि यूथ स्किलिंग या 3 माध्यमांमध्ये आम्ही कामं करायला चालू केली आहेत. आणि मग नंतर खूप रिसर्च केला, खूप ठिकाणी फिरलो, कुठे असं सॅनिटरी पॅड बनवू शकतो जे बायोडिग्रेडेबल असो, कारण एन्व्हायरमेंट पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर आम्ही खूप फिरून कुठेतरी जाऊन एक लॉक केला की जे सॅनिटरी पॅड्स बनतो ऑटो सेमी ऑटो आहे, तिथे बायकांनाही काम मिळू शकतं. तर ते प्रोडक्ट आम्ही चालू केला. जवळजवळ 26 महिला आम्ही कामाला घेतली आणि ते सॅनिटरी पॅडचं प्रोडक्शन चालू केलं. मग हळूहळू आम्ही पाऊल वाढून 500 मुली आहे BMCच्या शाळेच्या मुली किंवा स्लम एरियाच्या, त्यांना आम्ही अडॉप्ट केलं आणि हे सॅनिटरी पॅडचे डिस्ट्रीब्युशन चालू केलं. तर आणि त्यांना एज्युकेट करणे, म्हणजे 8वी 7वीचे मुली थोडा कम्फर्टली त्यांना समजवणे करणे, एज्युकेट करणे. तर ते सगळं हळूहळू एक करता आम्ही इयरसाठी त्यांना तो सॅनिटरी प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं. आणि तसंच आमचं काम झालं. त्या काळी आपण कशी आपली हेल्थची काळजी घ्यावी, कारण आयर्न डेफिशियन्सी पण भरपूर असायची मुलींमध्ये, आणि ते काय खायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही चांगला त्यांना ट्रेन करून त्यांना वर्कशॉप्स देऊन वगैरे त्याच्यासाठी मदत केली. मग यूथ स्किलिंगसाठी आम्ही कम्प्युटर कोर्सेस किंवा कम्युनिकेशन स्किल, बेसिकली आता तुम्ही बघा खूप मुलं एज्युकेटेड आहेत पण त्यांना त्याचं साधारण बायोडेटा बनवता येत नाही, आणि त्याच्याकरता त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी पण कमी भेटते. तर एक कम्युनिकेशन स्किल्स पण इम्पॉर्टंट असतात. तुम्ही तुमचं कशी आपले विचार, आपली टॅलेंट कसं पोचू शकतात, यूथ स्किलिंगसाठी आम्ही प्रयत्न केले. आणि यूथ स्किलिंग गव्हर्नमेंटची जी योजना आहे त्याच्या थ्रू पण आपण भरपूर असे कार्यक्रम घेतले. तिथे ब्युटिशियन कोर्स म्हणा, टेलरिंग, भरपूर असे हाय इलेक्ट्रिशियन कोर्स, असे त्याचे कम्प्युटर कोर्सेस ते आपण राबवले. आणि बायकांसाठी आणखी काय, जे घरी बसून बायका क्विल्ट मेकिंग करतात, गोधडी बनवणे, तर 1 वीक आम्ही त्यांना ट्रेन केली गोधडी कशी बनवतात. नक्की गावाकडून बायका बोलून आणले, त्यांनी ती पद्धत दाखवली कशी ती सुई धरली जाते. ती गोधडी अशी बनवली गेली आहे, त्याला 10-12 वर्षामध्ये गोधडी तशीच चांगली राहते. तर ते आपण म्हणजे त्यांना शिकवलं आणि घरी बसून बायका काम करू शकतात. आपल्याकडून ते प्रोडक्ट साहित्य घेऊन जायचे, त्यांच्या त्या वेळ काळात ते बनवायचे आणि ते आपल्याला प्रोडक्ट आणून द्यायचे. तर त्यामध्ये एक्झिबिशनमध्ये किंवा काय कंपनीज आहे क्विल्टचे,
त्यांना आपण ते हे करून त्यांना ते बोलतात ना, त्यांच्यासाठी ते कामं केली, सेल केले. हो. अजून कोणकोणते उपक्रम असे बरेचसे मॅडम उपक्रम आहेत? भरपूर असे उपक्रम आहेत, करायची आहेत, एन्व्हायरमेंटसाठी करायची. कारण आय थिंक आता सध्या इंडियाचा विषयच एन्व्हायरमेंट आहे. कारण आपण आता सध्या आपल्याच नाही तर आपल्या फ्युचरचाही विचार करणे खूप गरजेचं आहे. अशी जशी परिस्थिती आता सध्या चालली आहे आणि चालत राहिली तर एन्व्हायरमेंटचं तर खरं आता काय हायच नाही. आय थिंक लोक शुद्ध पाणी तर भांडतातच आहे, शुद्ध हवासाठी पण भांडणी चालू झाली आहे. आणि मग ते कसं होईल ते आता आपण आत्ता नाही तर कधी, तर त्याच्यासाठी आय थिंक विषय करायलाच पाहिजे. खूप प्रोग्राम असे रन करायला पाहिजे. आपली नद्या तर अर्धे मारून टाकले, जेवढी वाचली आहे त्यांना तरी जगू नये. सिटीमध्ये आता पोल्युशनचा एवढा जोर चालला आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार? पोल्युशनसाठी ते आय थिंक एक BMCने पण एक असा विचार करायला पाहिजे, टप्प्याटप्प्याने कन्स्ट्रक्शन चालू करायला पाहिजे. एक टायमाला सर्व साईडला कन्स्ट्रक्शन चालू होणार तर एन्व्हायरमेंट पण कुठे बॅलन्स करू शकणार. हवा पाणी सर्व काय बॅलन्स पाहिजे ना, एकत्र सर्व चालू होणार. मग त्या तुम्ही बघणार मच्छर पण भरपूर वाढले, सर्व कन्स्ट्रक्शन चालू आहे, लोकांना हेल्थ इश्यू वाढला, तर हवाचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय, पाणीचा इम्बॅलन्स होतोय. मग कुठे जास्त पाणी पोचलं जातं, कुठे कमी पोचलं जातं. तर बॅलन्स करणे खूप गरजेचं आहे. डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची जेवढी गरजेचं आहे तेवढं एन्व्हायरमेंटची काळजी घेणे पण गरजेचं आहे. आणि ते टप्प्याटप्प्याने अलॉट केला कन्स्ट्रक्शन किंवा काय, तर आय थिंक एक बेटर वे असेल. आणि एक मार्गदर्शन तर काढायलाच पाहिजे. प्रॉब्लेम आहे तर त्याला सोल्युशन ही नक्की असेल आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटने विचार करावा. हल्ली मुंबईमध्ये सिटीमध्ये सगळे झाडे जास्त कमी केले आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही पोल्युशन कमी झालं कमी वाढलं? ऑब्व्हियसली झाडं किती इम्पॉर्टंट आहे. ते बोलतात ना आता असे माणसाला ऑक्सिजन मशीन लागते, झाडं तर म्हणतो नाही फ्रीमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा आहे. आता किती असे रिसर्चेस पण आहे ते सांगतात झाडं असल्यामुळे तापमानचा पण कंट्रोल राहतो आणि ऑक्सिजन चांगला भेटतो. खूप मॅनग्रोव्ज आपले तोडले, त्याकरिताही आपल्याला खूप क्लायमेट चेंजेस प्रॉब्लेम्स होत आहेत, हायरेज होत आहे वॉटर लेवल्समध्ये. तर ते भरपूर प्रॉब्लेम्स नक्की बघा ना. आपण स्वतः एक लिव्हिंग बीइंग अँड फॉर ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग बीइंग. ते कोणलाही काय ते लहान मुलाईलाही ही गोष्ट कळते, तिला वेगळं काय सांगायची गरजच नाही. ते ह्याला जपून राहणे खूप गरजेचं आहे. करा फाउंडेशन मार्फत स्वच्छता अभियान काय आपण हे केले ना भरपूर. आता आपण आताच मी माझं काम जेव्हा चालू केलं ऑन फ्लोर 207 मध्ये, मी पहिला स्वच्छतानेच काम चालू केलं. त्या दिवाळीतून आपण म्हणतो पहिला स्वच्छ घर स्वच्छ करायचं, आम्ही आमची एरिया स्वच्छता करणे चालू केली. कारण आमच्या एरियात भरपूर कचरा निघाला, 50 टन कचरा आम्ही काढलाय. 4 गाड्या भरले, जे 15-20 लोक म्हणते 10-15 साल से कचरा नाही साफ आहे. 2-3 फीट कचरा जमलेला. आश्चर्य, तुम्हाला काय फोटोज मी दाखवेलच. 4-5 ट्रक भरले गेले आणि एक पर्टिक्युलर एरियातून ना, असं नाही पूर्ण 207चा एकच पुन्हा कंधारवाड्याचा किंवा पत्रकाराचा तिथे एवढा कचरा निघाला. विचार करायला गेला तर किती पूर्ण एरियाचा कचरा साफ करायला गेलं तर किती निघेल. तर आय थिंक सफाई इज इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग बीइंग. त्यात नाही तर काय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.